मी अमिता, तुम्ही पाहत आहात A6 टीव्ही मराठी। आधी वळूया हेडलाईन्सकडे। रामखाडे हल्ल्याचा मास्टरमाइंड कोण? थेट फडणवीसांना सवाल करत महबूब शेख यांचा कुणावर निशाणा? ज्यांना माल कमवायचा आहे असे लोक कल्याण करणार नाही, फडणवीसांच्या संतोष बंगारावर निशाणा। मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाळणारच, मनोज जरांगे पाटील यांचे मोठे विधान। राष्ट्रवादी अजित पवार गटांना भाजपचं टेन्शन वाढवलं, अण्णा बनसोडे यांची मोठी घोषणा। विमानतळावर उतरताच शिंदे सुसाट पळतात सुटले, व्हिडिओ व्हायरल, नेमकं घडलं काय? भर जाहीर सभेत एकनाथ शिंदेंचा उदय सामंतांना फोन, नेमकं काय बोलले? स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आरक्षण मर्यादेबाबत कोर्टात सुनावणी, आरक्षण मर्यादा ओलांडल्याची कबुली। केंद्र सरकारचे कडधान्य आत्मनिर्भरता अभियान राज्यात राबवण्यास मंजुरी, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय। सिद्धेश कारवाई झालीच पाहिजे, एकनाथ शिंदेंचा भरमंचावरून रामदास कदमांच्या लेखाला फोन। सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टात काय घडलं, वकिलांनी दिली मोठी प्रतिक्रिया। तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। संविधान दिना दिवशी सामाजिक कार्यकर्ते रामखाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे। या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महबूब शेख यांनी तात्काळ या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे। रामखाडे हे देवस्थान जमीन, वक्फ बोर्डाच्या जमिनी आणि वाळू तस्करी सारख्या अनेक भ्रष्टाचारांची प्रकरणे उघडकीस आणण्यासाठी ओळखले जातात। महबूब शेख यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल केला की रामखाडे यांना न्यायालयाने दिलेले पोलीस संरक्षण का काढून घेण्यात आले। तसेच आष्टी पोलिसांनी कोणाच्या सांगण्यावरून खाडे यांना संरक्षणाची गरज नसल्याचा अहवाल दिला। त्यांच्या शस्त्र परवाना रद्द करण्यामागे गृह विभागाचा काय आदेश हात होता, यावरही शेख यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। सामाजिक कार्यकर्त्यांवरील अशा हल्ल्यांचा मास्टरमाइंडला शोधण्याची मागणी त्यांनी केली आहे, अन्यथा आपण शांत बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे। शिंदे गट शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी पहाटे 100 पोलिसांनी आपल्या घरात घुसून झडती घेतल्याचा दावा केला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगोली येथील प्रचार सभेत नाव न घेता आमदार संतोष बांगर यांच्यावर निशाणा साधला आहे। या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगोली येथील प्रचार सभेत नाव न घेता आमदार संतोष बांगर यांच्यावर निशाणा साधला आहे। फडणवीस म्हणाले की ज्यांना केवळ आणि फक्त माल कमवायचा आहे त्यांचे कल्याण होणार नाही। त्यांनी जनतेला 2 तारखेला कमळाचे बटन दाबण्याचे आवाहन करत त्यानंतर पुढील 5 वर्षे जनतेची काळजी घेण्याचे आश्वासन दिले। या घटनेमुळे हिंगोलीतील राजकीय वातावरण खाप तापले आहे। वळूया पुढच्या बातमीकडे। मराठा बिझनेस कॉन्क्लेव्ह 2025च्या उद्घाटनासाठी आज मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाले आहेत। ज्यांनी आमच्या मराठा समाजाचा आरक्षणाला विरोध केला त्यांना सोडणार नाही, त्यांना आम्ही पाडणारच, असा इशाराच मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते मराठा बिझनेस कॉन्क्लेव्ह 2025चा उद्घाटन केलं जाणार आहे। या उद्योजक कार्यक्रमातून मी त्यांना काही संदेश देणार नाही, तर मी घडलेल्या उद्योजकांकडून संदेश घेऊन जाणार आहे, असे त्यांनी म्हटले। मुंबईत दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की आमच्या काही मागण्या पूर्ण झाल्या आहेत, ज्या कमिटमेंट दिल्या होत्या त्याही पूर्ण होतील। आता निवडणुका सुरू आहेत, त्यामुळे वेळ लागत आहे। मी कुणाच्या धमक्यांना घाबरत नाही, गाडी अंगावर घालतो अशा धमक्या देतात, पण मी एकटा नाही तर महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी जाऊ द्या, माझा मराठी आहे, मी सोडणार नाही। मी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत जास्त इंटरेस्ट घेणार नाही, मात्र ज्यांनी आमच्या मराठा समाजाला आरक्षणाला विरोध केला त्यांना सोडणार नाही, त्यांना आम्ही पाडणारच, त्याशिवाय मराठ्यांची ताकद करणार नाही, अशा इचाराच मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे। मुंबई विमानतळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना असं म्हटले। तर महापालिका निवडणुकी संदर्भात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे यांनी मोठी घोषणा केली आहे, त्यामुळे आता भाजपचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे। राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत। नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी येत्या 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे। या सर्व पार्श्वभूमीवर आता प्रचार रंगात आला आहे। दरम्यान नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीनंतर राज्यात लगेचच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी अजित पवार गट सोलापूर महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं अण्णा बनसोडे यांनी म्हटलं आहे।
आमच्या पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने आगामी सोलापूर शहरातील सर्व 26 प्रभागात आणि 102 जागा आम्ही स्वबळावर लढणार आहोत। यामध्ये किमान 75 जागा जिंकून सत्तेत येऊ असा विश्वास यावेळी बनसोडे यांनी व्यक्त केला आहे। दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की त्यामुळे सोलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडणुकीत कुणाचे आव्हान असेल असं मला वाटत नाही। आम्ही पिंपरी चिंचवड शहराचा धर्तीवर सोलापूर शहराचा विकास करू असं बनसोडे यांनी म्हटलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच शिर्डीतील सभेला पोहोचण्यासाठी लगबग पाहायला मिळाली। संगमनेर येथे आयोजित कालच्या सभेसाठी एकनाथ शिंदे अवघे 5 मिनिटे असतानाच सभास्थळी दाखल झाले। सभेच्या निश्चित वेळेत पोहोचणे आवश्यक होते। या मर्यादा पाळण्यासाठी शिंदे यांच्या सोबतच त्यांच्या सुरक्षा दलातील पोलीस कर्मचाऱ्यांनीही मोठी धावपळ झाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच शिर्डीतील सभेला पोहोचण्यासाठी लगबग पाहायला मिळाली आहे। संगमनेर येथे आयोजित कालच्या सभेसाठी एकनाथ शिंदे अवघे 5 मिनिट असतानाच सभास्थळी दाखल झाले। या घटनेमुळे सभेच्या वेळेचे काटेकोरपणे पालन करण्याचा त्यांच्या प्रयत्नांवर प्रकाश पडतो। आचारसंहितेच्या कडक नियमांची अंमलबजावणी लक्षात घेता सभेच्या निश्चित वेळेत पोहोचणे आवश्यक होते। या मर्यादा पाळण्यासाठी शिंदे यांच्या सोबतच त्यांच्या सुरक्षा दलातील पोलीस कर्मचाऱ्यांनीही मोठी धावपळ झाली। राजकीय नेत्यांना जाहीर सभांमध्ये वेळेचे बंधन पाळावे लागते, विशेषतः निवडणुका आणि आचारसंहितेच्या काळात जेव्हा प्रत्येक मिनिटाचे महत्त्व असते। या प्रसंगातून उपमुख्यमंत्र्यांनी आचारसंहितेचे पालन किती गांभीर्याने घेतले हे दिसून येते। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या घडामोडी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता अशा घटनांना महत्त्व प्राप्त होते। महत्वाची बातमी येत आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील जाहीर सभेत उद्योगमंत्री उदय सामंत यांना थेट फोन करून स्थानिक नागरिकांच्या रोजगाराच्या मागणीवर तात्काळ निर्णय घेतला। सभेदरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लोकांच्या रोजगारासंबंधीच्या तक्रारीवर तात्काळ प्रतिसाद देत मंचावरूनच उद्योगमंत्री उदय सामंत यांना फोन केला। शिंदे यांनी सामंतांना विचारले की उदय सामंतजी, मी इथे पांढरकवड्यात सभेत आहे। लोकांची मागणी आहे की रोजगार नाही, MIDC हवी आहे। जागा देण्यास तयार आहेत। मी त्यांना शब्द देऊ का, असा सवाल त्यांनी उदय सामंत यांना विचारला। यावर उदय सामंत यांनी त्वरित उत्तर दिले, द्या नक्की साहेब, असे म्हणत उदय सामंत यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला। त्यामुळे सभास्थळी उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्तपणे जल्लोष केला। त्यानंतर शिंदे यांनी पांढरकवडा येथे MIDC उभारले जाणार असल्याचे आश्वासन जनतेला दिले। पांढरकवड्यातील नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून रोजगार आणि औद्योगिक विकासाची मागणी होत होती। जागा देण्याची तयारीही स्थानिकांनी दर्शवली होती। उपमुख्यमंत्र्यांनी देखील जाहीरपणे ही मागणी मान्य करत तात्काळ सकारात्मक निर्णय घेतल्याने पांढरकवड्यातील विकासाला नवी गती मिळण्याची चिन्हे दिसून लागली आहे। आरक्षण मर्यादेबाबत कोर्टात सुनावणी। आरक्षण मर्यादा ओलांडली गेल्याची आयोगाची कबुली। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याची आक्षेपावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे। याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे। राज्यात सध्या 246 नगरपालिका, 42 नगरपंचायतींचे निवडणुकींची रणधुमाळी सुरू आहे। मंगळवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील 247 नगरपालिका आणि 42 नगरपंचायती असे 288 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होत असलेल्या निवडणुकांवर स्थगिती देण्यास नकार दिला होता। राज्यातील 40 नगर परिषदा आणि 17 नगरपंचायतीमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याची कबुली राज्य निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयात दिली आहे। आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली। त्या याचिकेवर पार पडलेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते। त्यावर आता निवडणूक आयोगाने माहिती सादर केली आहे। केंद्र सरकारच्या कडधान्य आत्मनिर्भरता अभियान राज्यात राबवण्यासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे। फडणवीस सरकारने या संदर्भात आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान राज्यात राबवण्यास मंजुरी दिली आहे। यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। दरम्यान महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांची केंद्रांकडून या अभियानासाठी निवड करण्यात आली आहे। बियाणे खरेदी व उत्पादनासाठी 100% मदत केंद्र सरकार करणार असल्याची माहिती आहे, तर उरलेल्या उपयोजनासाठी ही केंद्र सरकार
60% मदत देणार आहे. 2025 ते 26, 2030 ते 31 या 5 वर्षात हे अभियान राबवलं जाणार आहे. कडधान्य आयात कमी करत आत्मनिर्भरतेसाठी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानांतर्गत असलेल्या कडधान्य हा घटक वगळून चालू वर्षाचा रब्बी हंगामापासून कडधान्य घटकासाठी स्वतंत्र कडधान्य आत्मनिर्भरता अभियान राबवण्याचे धोरण केंद्र शासनाने निश्चित केले आहे. नवनिर्मित केंद्र पुरस्कृत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन 2025 ते 2026 ते सन 2030 ते 2031 या कालावधीत राबवण्यात येणार आहे. देशासाठी एकूण 11 कोटींची तरतूद मंजूर केली आहे असून या अभियानांतर्गत राज्यातील 34 जिल्ह्यांची निवड केली आहे. तर इकडे वणी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचार सभेत घडलेला एक प्रसंग संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. शहरातील वाढत्या प्रदूषणाबाबत नागरिकांच्या तक्रारी ऐकत असताना शिंदेंनी थेट मंचावरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांना फोन लावला आणि तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहे. सिद्धेश, मी वणीत आलोय. इथे कोळशामुळे हवा व पाणी गंभीरपणे दूषित झाले आहे. लोकांच्या जीवन मरणाचे प्रश्न निर्माण झालेले आहे. कारवाई झालीच पाहिजे असे ठाम शब्दात शिंदेंनी केलेल्या सूचनेनंतर सिद्धेश कदम यांनी अवघ्या 24 तासात कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यानंतर नागरिकांनी सभेत टाळ्याचे कडकडाहट करून प्रतिसाद दिला. शासकीय मैदानात झालेल्या या सभेची सुरुवात शिंदेंनी 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहून केली. संविधान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्यानंतर त्यांनी वणीतील पाणी टंचाई, खडबडीत रस्ते आणि प्रदूषण या तिन्ही मुद्द्यांवर ठाम भूमिका मांडली. मी शब्द दिला तर मागे हटत नाही. वणीतील समस्या सोडवणे ही माझी जबाबदारी आहे असे ते म्हणाले. महत्वाची बातमी समोर येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल अत्यंत मोठा आदेश दिला आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेतच होणार असल्याचे स्पष्ट म्हटले जात आहे. निवडणुकीला कोणतीही स्थगिती नाही असे कोर्टाने स्पष्ट शब्दात सांगितले आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी ही 21 जानेवारीला असणार आहे अशी माहिती आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थांबण्याची याचिका कोर्टाने फेटाळली आहे. निवडणुकीला कोणतीही स्थगिती नाही असे कोर्टाने स्पष्ट शब्दात सांगितले आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी ही 21 जानेवारीला असणार आहे. निवडणुका होणार पण 50% मर्यादा ओलांडली नाही पाहिजे असे वकिलांनी म्हटले आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर हे स्पष्ट आहे की राज्यात 2 डिसेंबरला होणारी मतदान प्रक्रिया पूर्ण होईल. कोर्टाच्या निकालानंतर वकिलांनी याबद्दल बोलताना म्हटले की कोर्टाने त्यांच्या निर्णयात स्पष्ट म्हटले आहे, राज्यातील निवडणुकीचे कार्यक्रम ज्या प्रकारे जाहीर झाले आहेत तशाच निवडणुका या घेतल्या जातील. ओबीसी जे वाढीव सीट होते हे तसेच कायम राहतील. कोर्टाने यापुढे जाऊन असेही सांगितले की या निवडणुका 50% मर्यादा राखून घेतल्या जाव्यात. इलेक्शन कमिशनला तसे निर्देश कोर्टाने दिले आहेत. प्रलंबित ज्या निवडणुका आहेत त्या महापालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीचेही मार्ग मोकळे झाले आहेत. फक्त अट ही सांगितली आहे की 50% मर्यादा ही ओलांडली नाही पाहिजे. यांच्यामध्येही त्यांनी तोच आदेश लागू केला आहे. जर 50% मर्यादा ओलांडली गेली तर त्या निवडणुका पण तशाच होतील. मर्यादा ओलांडलेल्या 57 ठिकाणी हा निकाल निर्णयाला बांधित असेल. तर या होत्या आजच्या बातम्या. पुन्हा उद्या भेटू. तोपर्यंत पाहत रहा E6 TV मराठी.